मित्रांनो, व्यवहारी अपूर्णांकाचं अशा प्रकारचं जेव्हा आपल्या पेपरमध्ये गणित येते, हे काही सेकंदात शॉर्टकटनं कसं सोडवायचं ते आता आपण बघू. गणित काय दिलं आहे? 1/1 गुणिला 2 प्लस 1/2 गुणिला 3 प्लस 1/3 गुणिला 4 असं करत-करत त्याला आपल्याला बेरीज दिली आहे 1/15/16. तर बघा, आता हे एकदम शॉर्टकटनं कसं करायचं? सर्वात पहिले बघा काय करायचं? याचं एक सूत्र पण असते. ते सूत्र काय असते? 1/फरक. 1/फरक ब्रॅकेटमध्ये पहिला अपूर्णांक. पहिला अपूर्णांक आहे आपल्या इथं 1/1. तर आपण पहिला अपूर्णांक घ्यायचा इथं 1/1 घेऊ. फरक बघा ह्या दोघातला जो फरक आहे, तो फरक बाहेर घ्या. फरक आहे 1/1 चा. 1 हा जो फरक आहे, तो फरक घ्यायचा इथं. झालं. इथं घ्यायचं मायनस. मायनस काय करायचं? शेवटचा अपूर्णांक घ्यायचा. म्हणजे हा झाला आपला शेवटचा अपूर्णांक 1/16. इथं घ्यायचा शेवटचा अपूर्णांक. म्हणजेच इथं मायनस करू आपण 1/16. आता याची आपण वजाबाकी करायची. तर बघा वजाबाकी करू. एक तर छेद समान करा किंवा 16 ने 1 ला गुणा. 16 1 16. मायनसचं चिन्ह आहे, मायनस लिहा. 1 1 1 आणि 16 1 16. किती उरले बघा मग? 16तून 1 गेला 15 राहिला आणि छेद 16 हेच झालं आपलं उत्तर. बघा मग शॉर्टकटमध्ये काय करायचं? 1 2 3 4 असा आकडा येईल तर एकच फरक येणार आहे. डायरेक्ट 1/1 घ्यायचं. 1/16 आणि असं जेव्हा कंटिन्यू गणित येईल, डायरेक्ट उत्तर येईन आपल्या शेवटचा अपूर्णांक पाहायचा. 15 गुणिला 16 होता. म्हणून आपलं डायरेक्ट उत्तर लिहिलं असतं आपण 15/16 हे तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहू शकता. याच प्रकारचं दुसरं तुम्हाला हे गणित दिलं आहे. याचं उत्तर तुम्ही कॉमेंट करा. धन्यवाद.